आणि माझी खूप दिवसाची इच्छा आहे ती आता लवकर पूर्ण होते आणि तुम्हाला पण माझ्या थ्रू ती बघायला मिळेल। प्रत्येक आईला रात्री झोपताना लागलेले वेध म्हणजे सकाळी भाजी काय करायची, हीच माझ्या मते ज्याही काही मुलं ज्यांची शाळेत जात असतील ना तर ते माझ्याशी नक्कीच रिलेट करतील, किंवा ज्यांचे मिस्टर वगैरे जॉबला जात असतील त्यांना सुद्धा रात्री झोपतानाच टेन्शन असतं की उद्या सकाळी भाजी काय बनवायची। आणि जर त्याच्यात आवडीनिवडी घरातल्या खाणाऱ्यांच्या भरपूर असतील ना मग तर आणखीनच जिवारी पडल्यासारखा होतो। तर चला असू द्या, चालायचंच हे जीवन म्हटलं की। आणि सकाळ सकाळी त्या दोघींच्या डब्यासाठी छान अशी कोबीची भाजी बनवून घेतली आणि त्यानंतर बनवत होते आज कढी। तर खूप दिवसानंतर आज कढी बनवते। तर मिक्सर जारमध्ये एक तिखट इतक्या झणझणीत हिरव्या मिरच्या होत्या त्या 6 ते 7 घेतल्या, थोडीशी कोथिंबीर, ओवा आणि जिरं असं चिमूट चिमूट टाकून ना लसूण वगैरे टाकून ते मिक्सरला फिरवून घेतलं। त्यानंतर गॅसवरती ना अगोदरच एक स्टीलचं पातेलं गरम करण्यासाठी ठेवलं होतं। त्यात पोहे खाण्याचे 2 चमचे तेल खडखडीत गरम करून घेतलं। त्याच्यामध्ये जिरे आणि मोहरी ज्यावेळेस कढी बनवतो ना थोडी जास्त टाकायची। मोहरी टाकली आणि झालता असा विषय की हे स्टीलचं पातेलं असल्यामुळं पटकन गरम होत होतं, त्यामुळं कढी टाकत मी 2 वेळा तरी कमीत कमी फोडणी करपू नये म्हणून गॅस बंद केला आणि जिरं, मोहरी, कढीपत्ता आणि चिरलेला लसूण याची फोडणी, आणि कढी बनवताना लसूण पण थोडा एक्स्ट्रा घालायचा आणि थोडासा असा सोनेरी रंग येईपर्यंत तो लसूण तेलात चांगला तळून किंवा परतून घ्यायचा, म्हणजे कढीची टेस्ट आहे ना एकदम भारी येते। आणि हळद सुद्धा थोडीशी जास्त वापरायची म्हणजे आपली कढी एकदम मस्त होते। कसला भारी रंग आलाय बघा कढीला आपल्या। आता कढी फुटू नये ना म्हणून मी अगोदर पण एकदा दाखवली होती। तर ही जी कढी आहे फुटू नये म्हणून काय करायचं, सतत अशी ढवळत राहायची, जोपर्यंत इथून वाफा चालत नाहीत ना तोपर्यंत ही ढवळत राहायची। आणि नंतर गॅस वाफ चालायला लागली की गॅस बंद करायचा आणि गॅस बंद केल्यावर पण एक 3-4 मिनिटं हिला सतत अशी ढवळत राहायची, म्हणजे आपली कढी आहे ना बिलकुल फुटत नाही। तर बरेच जण ना हिरवी मिरची वगैरे फोडणीला टाकली ना तर मी पण त्याच्यामध्ये ज्वारीचं चमचाभर पीठ किंवा बेसनच्या डाळीचं पीठ पण टाकते, जेणे की कढी घट्ट होते भरपूर। पण माझ्याकडे आज दही भरपूर होतं म्हणून मग मी आज काही त्याच्यामध्ये बेसनचं किंवा ज्वारीचं पीठ जे आहे ते फोडणीत टाकली नाही, अशी जुन्या पद्धतीनं बिना बेसन घालता ज्वारीचं पीठ घालता ही कढी बनवली आहे। तिला बिलकुल आपल्याला थांबवायचं नाही, हलवायची, अशी सारखी सगळ्या बाजूनी फिरवून मिक्स करायची म्हणजे आपली कढी फुटत नाही। तर तुम्हाला मोबाईलमध्ये किती कॅप्चर होते काय माहित नाही, पण अशी बघा बारीक वाफ चालायला लागली आता। आणि या स्टेजला अशी वाफ यायला लागली की मी गॅस बंद करून टाकणार आहे आणि तशीच 2-3 मिनिटं आणखीन ही ढवळत राहणार आहे कढी। कसली भारी दिसते बघा कढी बनवताना ना थोडीशी हळद एक्स्ट्रा वापरायची म्हणजे छान अशी चटकदार पिवळी होती। जेवणात बनवली कोबीची भाजी या दोघींच्या डब्यासाठी आणि आम्हाला घरी बनवली ही कढी। तर म्हटलं आता गॅसवरनं उतरून ठेवली तर दाखवावी तुम्हाला। एका ताईंनी मला कमेंट पण केली की कढी बनवत असताना ह्याच्यामध्ये छोटासा गुळाचा खडा टाकून घ्यायचा किंवा चमचाभर साखर टाकून घ्यायची म्हणजे कढी छान लागते। तर थँक्यू त्या ताईंना। तर मी गॅसवरती असताना टाकायचा विसरले होते, पण नंतर एक छोटासा ह्याच्यामध्ये गुळाचा खडा टाकलाय म्हणजे छान आंबट गोड चवीची कढी होते। हे बघा किती छान झाली दाट एकदम कढी आपली, दही भरपूर असलं ना की अशी दाट होती छान। या कढीसाठी वापरलेली मिरची एवढी भयंकर तिखट आहे ना की एवढ्या शिंका आल्या ही कढी टाकल्यानंतर, भरपूर अशा शिंका आल्या। तर कशी वाटली कढीची रेसिपी हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा। साधी सिंपल केली, अगदी गावरान पद्धतीने केली आजची, जास्त तामझाम न करता साधी सोपी। तर आवडली असेल तर एक लाईक तर झाला पाहिजे, कारण लाईक करा असं का सांगते तुम्हाला नेहमी व्हिडिओमध्ये, तुम्ही व्हिडिओ बघता छान छान कमेंट करता आणि आपल्या चॅनलवरच्या ह्याला व्हिडिओला लाईक करायचं विसरून जाता, म्हणून सांगत असते की लाईक आठवणीनं करा। तर आता कणिक मळून घेते पटकन आणि आज कढी नका केली माहितीये का मी आवर्जून, तर बाजरीचं पीठ आहे आणि बाजरीची भाकरी ताक, बाजरीची भाकरी कढी एक नंबर लागते खाण्यासाठी आणि मला फार आवडते की बाजरीची भाकरी कढी चुरून खायला, किंवा बाजरीची भाकरी आणि ताक सुद्धा, किंवा मक्याची भाकरी ताक। तर असं माझ्यासारखं साधं सोपं जेवण कोणाकोणाला आवडतं त्यांनी कमेंटमध्ये हो आम्हाला पण ताक भाकरी अशी बाजरीची आवडते नक्की कमेंट करा। तर आता नंतर भेटते तुम्हाला हे सगळं झाल्यानंतर माझं।
घरात काम करणाऱ्या प्रत्येक स्त्रियांचं असं आहे की हात तर बसत नाही आणि काम तर दिसत नाही. बघा आता सणामागे सण येत राहतात. गौरी गणपतीचा सण झाला, त्यातलं पण आणखीन माझं 25% पर्यंत आवरायचं राहिले, जे की समयी ठेवणं. काल तर गणपती बाप्पा गेले आणि त्यांची पण थोडीशी आवरावर राहिली. आता हे सगळं आवरेपर्यंत सण येतो तो म्हणजे दसरा, दिवाळी. तर त्याची ही लगबग प्रत्येकाच्या घरात चालू होते, नवरात्राची वगैरे. आणि नवरात्र संपेपर्यंत दसरा आणि दिवाळी ही लगेच येऊन जाते. तर आता इथून पुढं एका पाठोपाठ एक सण येत राहतात आणि घरातल्या बायकांचं काम हे वाढतच राहतं. आणि असो या सणांच्या वेगवेगळ्या निमित्ताने आपल्या घरातली कमीत कमी डीप क्लिनिंग, स्वच्छता होती आणि काहीतरी एक चेंज बनून वाटतं आणि एक सगळेजण एकत्र असतात, तो आनंद वेगळाच असतो. असो तुमच्याशी गप्पा मारत मारत ही तर माझी कणिक पण मळून झालेली आहे. आणि तुम्हाला जर वाटत असेल ना तुमच्या मुलांच्या डब्याला दिलेल्या चपात्या दिवसभर मऊ राहाव्यात, तर ना कणिक मळून झाली ना थोडंसं नॉर्मल हाताला तेल लावून घ्यायचं, त्या गोळ्याला कणकेच्या लावायचं आणि हा गोळा 2 ते 3 वेळा असा चांगला आपटून घ्यायचा, म्हणजे त्यातली जी येर आहे ती निघून जाते. आणि एक 10 मिनिटं ही कणिक चांगली भिजत ठेवायची, म्हणजे आपल्या चपात्यात ना एकदम मऊसूद राहतात आणि डब्याला जरी दिल्या तरी एकदम छान अशा मऊ राहतात. तर माझी ही कणकेची ट्रिक आहे ना, तुम्ही नक्की वापरून बघा. बऱ्याच वेळेस असं होतं की ही सगळी कामं आवरतात त्या 1.5 ते 2 तासात आपल्याला पाणी प्यायची आठवणच राहत नाही. आणि खरं तर बायकांनी घरात ज्या काम करतात ना त्यांनी तर एक्स्ट्रा पाणी पिणं फार गरजेचं आहे आपल्या स्किनसाठी, केसांसाठी आणि आपल्याला डिहायड्रेशन होऊ नये म्हणून. तर पाणी भरपूर पिलं पाहिजे. जितकं जास्त पाणी, म्हणजे तुम्ही एक दिवस असा काढा, मी सांगते म्हणून, की त्या दिवशी तुम्ही मोजा की आपण दिवसात किती ग्लास पाणी पितोय, तेव्हा लक्षात येतं की आपण पाण्याचा इंटेक किती कमी करतोय म्हणून. तर मी पण असंच वेळ काढला एक दिवशी आणि लक्ष दिलं स्वतःकडे की आपण पाणी किती पितोय हे आपल्याला कळलं पाहिजे. तेव्हापासून आठवणीनं जेव्हा कधी असं स्वयंपाक करत असताना 2 मिनिटं स्वतःसाठी वेळ काढून मी असं एक ग्लास म्हणून माझं टार्गेट असतं की 4 ते 5 ग्लास जे आहेत पाणी ते 9:30 पर्यंत माझं पिऊनच झालं पाहिजे. झोपेतून उठल्यानंतर कोमट पाणी आणि नंतर चहा घेण्याअगोदर सुद्धा 1 ग्लास साधं नॉर्मल पाणी, असं माझं ठरलेलं आहे. तर तुम्ही पण करून बघा, तुमच्या स्किनमध्ये, केसामध्ये तुम्हाला भरपूर फरक जाणवेल. तर आता छान 1 ग्लास पाणी तिथं खुर्चीवरती बसून पिते आणि नंतर स्वयंपाक करते. आपल्या शरीराला पाण्याची भरपूर गरज असते आणि जेव्हा कधी आपण पाणी कमी पितो ना तर आपली एनर्जी लेवल सुद्धा खूप डाऊन झालेली वाटते. त्यामुळे पाणी पित राहा. स्वतःला इतरांसाठी वेळ काढत असताना स्वतःसाठी पण वेळ काढायला शिका. कारण ज्यावेळेस आपल्याला वाटतं ना इतरांनी आपल्यावर प्रेम करायला हवं, त्याच्या अगोदर आधी आपण स्वतःवर प्रेम करायला शिकायला हवं. ज्यावेळेस आपण स्वतःवर प्रेम करायला शिकतो ना तेव्हा इतर कोणी प्रेम आपल्यावर करावं ही अपेक्षाच राहत नाही, खरं सांगायचं म्हणजे. आता मस्त असं सगळं झालं, काम आवरलं, भाज्या वगैरे करून झाल्या की म्हटलं आता पटकन चपात्या करून घ्याव्या. आणि 9:15ला मला ना दिदोला आणायला जावं लागतं ट्युशनवरून, परंतु आज आहो बोलले की तू काही गडबड करू नको, मी घेऊन येतो तिला येताना, त्यांच्याकडे वेळ होता. तर मग आता सध्याला वाजलेलं आहे ते हे टायमिंग होतं 8:45च्या दरम्यान आणि म्हटलं आता ते जातात ते आणायला, तर आपण पटपट अशा ज्या काही चपात्या भाकरी बनवून घ्यायच्यात ना त्या घ्याव्यात. कारण हे 2-3 दिवस झालं काय होतंय की थोडंसं मी सकाळचं योगासनं वगैरे करते, स्वतःसाठी वेळ काढते. कारण स्वतःसाठी वेळ स्वतः काढला तरच निघणार आहे, दुसऱ्याकडून निघणार नाही. आणि त्या काढलेल्या वेळामध्ये मला जितकं शक्य होतंय तितकं मी योगासनं, व्यायाम करण्याचा प्रयत्न करते. जास्त काही नाही, एक सकाळचे 15 ते 20 मिनिटं. त्यामुळे थोडंसं मला लेट झाले, नाहीतर माझं 9:15 पर्यंत ना अगदी सगळा स्वयंपाक झालेला असतो आणि 9:45 ते 10 पर्यंत माझा किचन ओटा वगैरे, बेसिंगमधले भांडे वगैरे सगळं घासून झालेलं असतं. आणि म्हटलं थोडं स्वयंपाकाला वगैरे लेट झाला तर चालेल, पण आपला व्यायाम जो आहे तो सकाळी आंघोळीच्या अगोदर झाला ना आणि नंतर आंघोळ केली ना तर फ्रेश वाटतं. म्हणून मग मी अगोदरच 15-20 मिनिटं व्यायाम करून घेतला आणि आत्ता बनवते मस्त अशा बाजरीच्या भाकरी. तुम्हाला सुरुवातीला मी बोलले होते की कढी, म्हटलं की आज बाजरीचं पीठ आहे, कारण गौराईसाठी बाजरीची भाकरी आणि शेपूची भाजीचा नैवेद्यासाठी हे दळून आणलं होतं. तर जास्त दिवस असं बाजरीचं पीठ राहिलं ना तर त्याच्यात कडवटपणा येतो आणि भाकरीचं पीठ आहे ना ते इरी पण जातं, म्हणजे भाकरी व्यवस्थित होत नाहीत. त्यामुळे म्हटलं हे पीठ ह्या निमित्ताने संपूनही जाईल आणि तो जो कढी आणि बाजरीची भाकरी खाण्याचा सुरून आनंद आहे ना तो पण घेता येईल. असे दोन्ही गोष्टींचं ताळमेळ साधून
आज ठरवलं चला करूयात म्हटलं आपल्या आवडीची ही गोष्ट, कारण त्यांच्या सगळ्याच्या आवडीची एक भाजी तर बनवली कोबीची. आणि बघा सकाळ सकाळी ज्यावेळेस असं भरपूर ऊन यायच्या अगोदर किचनमधलं काम आवरलं ना एकदम छान वाटतं. जसजसं ऊन वाढेल ना मला तर किचन ओट्यापाशी थांबायला नको वाटतं, कारण माझी जी किचनची समोरची खिडकी आहे ना ती जवळजवळ 6 ते 7 फुटांची आहे, त्यामुळे खूपच चेहऱ्यावरती ऊन येतं. आता इकडं बघा दिदो ट्युशनवरून आली, तिचं जेवण झालंय आणि इथं आता ती हात धुवून जेवणानंतर पाणी पित आहे. आणि त्यांचं हे काम झालं ना ट्युशनवरून आल्यानंतर की माझ्या मागं नुसती गडबड असते, तुझं किती राहिले, तुझं किती राहिले. त्यांचं आवरायचं कितीही भले राहू द्या, पण माझ्या मागं मात्र गडबड ही चालूच असते की तुझं किती राहिलंय. आणि आता आमचं टायमिंग होतंय सोडायला जायचंय. मी कितींदा सांगितलं की तुम्हाला वेळेत सोडवलं म्हणजे झालं ना, पण शेवटी मुलं आहेत ते आपल्या मागच गडबड करणार, नाहीतर कोणाच्या मागं गडबड करणार. आता इकडं माझी बघा फक्त बाजरीच्या भाकरी राहिल्या होत्या, एक छोटी आणि एक मोठी करून घेतली. आणि तिकडं तिची डब्बा भरायची लगबग अशी छान चालू आहे. तुम्हाला दिसतच असेल लुडबुड लुडबुड पाठीमागं. 2 मस्त अशा बघा इथं भाकरी बनवून घेतलेल्या आहेत. अशा खमंग भाजलेल्या बाजरीच्या भाकरी असतील ना, आणि जर ह्या शिळ्या पातळ करून वाळवल्या ना तर त्याची एक मज्जाच वेगळी खाण्याची. झालं एकदाचं सगळं किचनचं काम, असं जीव भांड्यात पडल्यासारखं होतं. किचन ओट्यावरचं सगळं काम झालं की तेव्हा सगळं क्लीन करून घेतलं. आणि जे काही भांडे होते, गंगाळा काही मी रोज पितांबरीने घासत नाही, कारण त्याची हाताला एलर्जी होते जास्त. आठवड्यातून कधीतरी एकदा वेळ काढून घासते त्याला पितांबरीनं, नाही तर तुम्हाला वाटेल की किती ते असं तांब्यासारखं झाले. आणि इकडं पिंप वगैरे घासला, पाणी सोडले, सगळं क्लीन केले. आणि हे बघा बऱ्याच माझ्या ताईंनी मला कमेंट केली त्या की ब्लिचिंग पावडर टाका, काही टाका. इथं खूप असं क्षारच्या पाण्याने पांढरं झालं, पण शेवटी मला याच्यासाठी ना व्हाईट कॅट जे ऍसिड आहे ना तेच वापरावं लागलं. ते ऍसिड वापरल्यानंतर एक गोष्ट झाली की त्या सांदीमध्ये जे त्यांनी पॅक होण्यासाठी भरलं होतं ते सगळं निघालं होतं व्हाईट कॅटच्या ऍसिडमुळे. परत मला ते ब्लॅक सिमेंट आणावं लागलं जॉईंटचं, आणि ते भरलं सगळं. आणि आता हे जेवढं मला कोरडं ठेवता येईल ना तेवढं कोरडं ठेवण्याचा मी प्रयत्न करतेय, कारण पाणी जर ह्याच्यावरती राहिलं तर ते परत काळं पडते, पांढरं पडते सगळं. आणि असा स्वयंपाक झालाय. हा सगळ्यात छान आणि आनंदाची गोष्ट जर तुम्हाला एक सांगायची आहे, आणि माझी खूप दिवसाची इच्छा आहे ती आता लवकर पूर्ण होते, आणि तुम्हाला पण माझ्या थ्रू ती बघायला मिळेल अशी मी अपेक्षा करते. आणि ती गोष्ट आहे पिंप झाकते अगोदर. तर आता घड्याळात बघा किती वाजलेत, 10:20 झालेत. आणि त्या दोघींना सोडायला जायचंय मला आता शाळेत. एक जणांनी आज ट्युशनला दांडी मारली आणि एक जण ट्युशनवरून जाऊन आले. तर 11ला दिदोचा 10वीचा क्लास आहे शाळेमध्ये. आणि ती गोष्ट सांगते तुम्हाला काय आहे, बॅक कॅमेऱ्याने दाखवेन मी ती गोष्ट तुम्हाला, कारण इतकं सुंदर असं मी खूप वेळा ते फूल आपल्या दारात असावं आणि ते झाड आपल्या दारात असावं म्हणून खूप प्रयत्न केले, पण ते झाड काही येत नव्हतं. आणि इतकं त्याला म्हणजे सगळ्या फुलांच्या झाडापेक्षा ना त्या झाडाला केअर खूप घ्यावी लागते असं हे झाड आहे. आणि त्या झाडाचं नाव आहे अनंत. तर अनंतचं फुल आहे ना ते आता उमलायला लागले. फर्स्ट टाइम मी 4-5 वर्ष झालं त्याच्यासाठी प्रयत्न करत होते की ते झाड लावायचं आणि त्याचं फुल उमलायचं, पण व्हायचं असं की त्याच्या कळ्याच गळून जायच्या. जास्त वेळ न घालवता, सस्पेन्स न ठेवता एक उमलायला लागलेली कळी ती तुम्हाला दाखवते. आणि ते फुल उमललं तर उद्याच्या व्लॉगमध्ये नक्कीच तुमच्याशी शेअर करेन. हे आहे आपलं सुंदर असं अनंताचं झाड आणि त्याच्या कळ्या बघा अशा हिरव्यागार रंगाच्या कळ्या असतात. आता इथे एक कळी आहे, इथे एक कळी आहे. तर आता हे ज्यावेळेस मी झाडं आणली ना सगळी आपल्या गौराईंच्या अगोदर, त्यावेळेस हे पण रोप आणलंय मी. आणि आता ह्याच्यातली हितली जी कळी आहे ना ती बघा मी आता हात लावत नाही पण उमलाय लागली. आणि मला कधी त्याला बघेल त्याचा जो सुगंध आहे ना तो लांबून का होईना मी कधी घेईन असं मला झालंय. कारण पहिलं फुल जे आहे ते मी महादेवांना अर्पण करणार आहे. असं ऐकलं होतं की अनंताचं फुल जे आहे ते महादेवांना प्रिय असतं. तर ह्याच्या मातीची ह्याची निगा कशी घ्यायची हे लक्षातच येत नव्हतं. असं माहिती घेऊन आता थोडंसं जाणून घेतलं की त्या झाडाला केअर कशी घ्यावी लागते. आणि फर्स्टच फुल त्याचं उमलायला लागलं. उमललं की उद्याचा व्लॉग बघायला विसरू नका. उद्या उमललं तर उद्या दाखवेन, परवा उमललं तर परवा दाखवेन नक्की. आणि आजचा छोटासा छानसा व्लॉग आवडला असेल तर ह्या सुंदर फुलांसोबत आजचा व्लॉग इथंच थांबवते. आणखीन जर व्लॉगला लाईक केलं नसेल तर लाईक करा आणि नंतर भेटू छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना माझ्याकडून श्री स्वामी समर्थ.